इयत्ता 9वी मराठी कविता महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे वैशिष्ट्ये लिहा. त्यातला महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये. उत्तर आहे मंदिरे, सोन्याची धरती, निळे आकाश, किल्ले पोवाडे, अरबी समुद्र. कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये. उत्तर आहे ध्येयवंत शासनकर्ते, वीर, श्रम करणारे शेतकरी, संत व शाहीर, छत्रपती शिवराय. दुसरा प्रश्न आहे असत्य विधान ओळखा. धुरंधर शिवरायांना स्मरावे, असत्यास्तव शिंग फुंकावे, स्वातंत्र्याची आण घ्यावी, जन्मभूमीचे उपकार फेडावे. उत्तर आहे असत्यास्तव शिंग फुंकावे. तिसरा प्रश्न आहे कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. उत्तर कवितेत महाराष्ट्राला यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर, सोनेरी धरती आणि वीरांची भूमी मांडली आहे. या भूमीत शासनकर्ते, शेतकरी, संत, शाहीर व शिवराय यांसारखी महान माणसे होऊन गेली. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून कवी महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलून बलिदान देण्याची तयारी दर्शवतो. यातूनच महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त होते. प्रश्न चौथा आहे महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा. उत्तर महाराष्ट्र हे एका मंदिरासारखे आहे जिथे यशाची ज्योत अखंड पाजळते. निळ्या अंबराच्या छायेत असलेली ही भूमी सोने पिकवणारी आहे. येथे कष्टकरी, संत, महंत आणि शाहिरांनी पराक्रमाला त्यागाचे अत्तर लावले आहे. महाप्रतापी, शूर, पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. तसेच धैर्यवान शासनकर्त्यांचे अधिष्ठान आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र हीच त्याची बलस्थाने आहेत. पाचवा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. धरध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. उत्तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारण्याच्या चळवळीला काही जणांनी विरोध केला असला तरी मराठी लोकांनी ऐक्याच्या ध्येयाने हे कार्य निष्ठेने पूर्ण केले. महाराष्ट्र हे धैर्यवंत शासक, संत आणि वीर यांचे माहेरघर आहे, ज्यांनी या सोने पिकवणाऱ्या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा. उत्तर कवीने मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी आणि लोकांना लढण्यासाठी प्रेरित करण्यासाठी कवितेत वीररसाचा प्रभावी वापर केला आहे. कवी कंबर बांधून घाव झेलण्यासाठी उठ आणि महाराष्ट्रावरून तनमन ओवाळून टाक असे सांगून शूरपणाचे आणि मर्दुमकीचे आव्हान करतो. करी कंकण बांधून साचे, सत्यास्तव शिंग फुंकाया आणि धरध्वजा करी ऐक्याची, पाऊले टाक हिमतीची अशा ओळींमधून लोकांना एकत्र येऊन धैर्याने उभे राहण्याचे व लढ्याचे आव्हान केले आहे. ही कविता पराक्रम आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी ओतप्रोत भरलेली आहे. सहावा प्रश्न आहे अभिव्यक्ती. तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. उत्तर महाराष्ट्र ही संतांच्या शिकवणीने पावन झालेली पराक्रमी व त्यागी भूमी आहे. नर्मदा, गोदावरी यांसारख्या नद्यांनी ती सुपीक केली आहे. टिळक, फुले, आंबेडकरांसारख्या थोर विभूतींनी येथील सामाजिक समता व वैचारिक वैभव वाढवले. औद्योगिक व सामाजिक क्रांतीचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सत्य, शिव, सुंदर या मूल्यांची जपणूक करतो.